तर हॅलो, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अडाणू टेलर. तर एक ब्लाऊज मी शिवून झाला माझा आणि थोडे ड्रेस फिटिंग करून झाले. आणि आता मी आले इकडनं. आणि इथं म्हणजे नेट बांधून पत्रे तर सगळे घरावरचे उतरवून आणि नंतर याला लावणार आहेत. तर ते पत्रे कधी उतारणार आणि कधी लावणार ते पण माहिती नाही. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की नेट थोडासा खालीच गोल असा बांधून आणि सगळं सारवून आणि थोडं लेवल करून चोपून वगैरे घेतलं तर बरं वाटेल. आणि असं खोदून ठेवलं आहे पत्रे लावण्यासाठी. तर पत्रे कधी लावणार तोपर्यंत नेट लावून आतूनचं म्हणजे व्यवस्थित करून घेते असं मला वाटतं. तर मी आले, पण मला एकटीला जमतं का नाही ते पण म्हणजे मला माहिती नाही. कारण काही लेडीज खूप हुशार असतात असं नाही, पण मला नाही काय म्हणजे यातलं काय समजत जास्त. आणि मला एवढं कामं जमत पण नाही. तर पण बघते, एकटीला जसं जमेल तसं मी करते. आणि काल मी तेवढं साफ केलं पूर्ण, म्हणजे बाहेरचं ते मी कालच्या व्हिडिओत दाखवणार होती. तर पत्रा म्हणजे फुटलेला तो पण म्हणजे दाखवते बोलली होती, पण तो पण नाही दाखवला. तर तो मी आता मागच्या कॅमेऱ्याने दाखवते आणि किती साफ केलं ते. तर चला मग मी पण कामाला लागते. काय माहिती माझ्यानं होईल का नाही ते पण मला माहिती नाही, पण बघते करून. पहिले कानफला मी सगळी तिकडनं गवत काढता वेळेस टाकलेली ती सगळी इचून घेणार आहे. तर मागच्या कॅमेऱ्याने दाखवते आणि नेट बांधून झालं तर ते पण दाखवीन. हे बघा, असं मी साफ केलं, इथून केलं असं असं असं. आणि काल बघा कसं होतं, म्हणजे घुसता पण नव्हतं येत इतका म्हणजे गवत होतं इथं. तेवढा मी काढून हा बघा असा जमा केला आहे एक ठिकाणी. आणि जेव्हा सुकेल तेव्हा पेटून द्यायचा. आता जास्त नाही राहिला तिकडे तर काढायचा, असा एवढा राहिला आहे तो. काय माहिती नाही काढणार, काढला तर काढला. आणि तिथे एक कानफळ आहे. तर आता असं म्हणजे ते गवत सुकलं ना काय, फक्त झाडू मारायचं आणि पेटून द्यायचं तर चांगलं वाटतं. आणि मी कानफुला बोलत होती, कानफुला पण तिकडनं पडलेले आहेत, ते पण आणायचे. तर जेवढी भेटली एवढे गवतात तेवढीच आणलीत. तर हे बघा कांदवरी आम्ही ह्याला बोलतो. तर आहेत 7-8 किलो. आणि इथं शिजत ठेवलेत आणि मी नेट बांधीन तोपर्यंत शिजतील. म्हणजे उकडायला ठेवलेत ते. आणि शिस्त पेटवून दिले. आणि मला जमेल का नाही काय माहिती. एक तर मला टेन्शन पण वाटतं नाही मला जमणार असं, पण तरी बघते. कारण ह्यांना काही लवकर म्हणजे इलेक्शनामुळं आता हे पण नाही, सुट्टी पण नाही लवकर भेटणार. तर नाही व्यवस्थित जमलं तरी चालेल, पण मलाच आता हे करायला लागेल. आणि जरा म्हणजे आतलं तरी करून घेते, नंतर मग पत्रे उतारले काय मग बाहेरचं होईल. तर पहिली नेट बांधते, त्याशिवाय म्हणजे असं लेवल करता येणार नाही. तर चला मग लागते कामाला, बांधून झाली तर दाखवते. तर मी चालले आता मशनीवरचं काम. एकच ब्लाऊज शिवला मी. इथून नाही दिसणार असं दिसतं, हे बघा कचरा दिसतं खाली. तर एकच ब्लाऊज शिवला आणि आता मी चालले चोपायला. तर चप्पल घालते तर. आणि जी आळशी माणसं असतात ती अशीच काम करतात माझ्यासारखी. तर मी त्याच्यातलीच आहे. आणि लिओ गेला वाटतं कुठेतरी. तर काल मी तुम्हाला दाखवणार होते म्हणजे संध्याकाळी असं म्हणजे, पण मग खूप उशीर झाला आणि नेट वगैरे लावून मग 7:30ला असं झालं. तर त्याच्यासाठी खूप उशीर झालेला, मग मी काय व्हिडिओ घेतला नाही. आणि नेट ही बघा अशी लावून घेतले मी, अशी गोल लावून घेतले. आणि तिथं दरवाजा ठेवायचा आहे, त्याच्यासाठी तिथं थोडं खुलं ठेवलं. आणि त्याच्यातला कचरा आणि सगळं काढून घेतलं. आणि सगळी माती वगैरे सगळी हे होती ती त्याच्याला लावून घेतली व्यवस्थित. तर आता म्हणजे असं व्यवस्थित वाटतं. आणि याच्यानी म्हणजे आम्हाला 2 फायदे झाले. कारण मी कसं जागा लेवल करण्यासाठी म्हणजे नेट लावली होती, अशी लेवल होत नव्हती त्याच्यासाठी. पण आता कसे म्हणजे याच्यातून काय घुसायचं असलं ना पत्र्यातून, तर ते नेटला जाऊन अडकेल. तर ते पण आमच्यासाठी चांगलं झालं.
आणि व्यवस्थित म्हणजे असं आता चोपून घेतलं की याचे सामान आणून ठेवलं तरी, आणि नंतर कसे पत्रे म्हणजे डायरेक्टली असे लावून घेतले तरी चालेल. नाहीतर आम्ही ह्याला पत्रे लावायची म्हणजे आम्हाला दोघांना एवढे हवा घर किती उंच आहे ते वरून उतारता नाही येत, तर मेस्त्री येतील तेव्हाच उतारणार आहेत. तर मग त्यांनी कसं म्हणजे डायरेक्ट लावूनच घेतील. आणि माझं कसं म्हणजे आता नेट लावून झालं तर आता सारवून वगैरे सगळं होऊन जाईल. पण आता शेण कुठून भेटणार आहे तेच माहिती नाही, कारण आता मी चोपून तर घेईन पण शेण नाही भेटत. तर आतमध्ये दाखवते. हे बघा कसे एकदम लेवल करून घेतलं आहे मी. काल रात्री म्हणजे 7:30 वाजतापर्यंत हे सगळं लेवल करून घेतलं. आणि सकाळी सकाळी हे वरल्यासारखं दिसतं तर पाणी मारलं मी त्याच्यात आणि एकदम अशी लेवल करून घेतले. आणि आता तिथं चोपणा दिसतं ना, त्याच्याने चोपून घेणार आहे. आणि व्हिडिओ करायला कोणी असता तर मी दाखवला असता कशी चोपते ते. आणि असा मोबाईल पण कुठे ठेवणार बघते, कुठे ठेवता आला तर ठेवेन, नाही तर नाही ठेवणार. तर मी हे असं सगळं करून घेतलं. आणि तुम्हाला खरंच खोटं वाटत असेल की काय माहिती एकटी काम करते की म्हणजे दुसरं साथील म्हणजे जोडीला आहे किंवा काय, तर काय नाही, मी एकटीच करते हे सगळं काम. तर आता चोपून घेते. शेण भेटलं असतं तर लगेच सारवून पण घेतलं असतं उद्या सकाळी सकाळी, आणि परत एक वेळा सारवलं असतं की मग चोपडंच झालं असतं. तरी पण एकदम असं म्हणजे सगळं कचरा होता ते पाला झाडून काढला, नंतर जे कचरा होता ते सगळा उपटून काढला, थोडाच म्हणजे असं लहान लहान होतं ते. नंतर जिथे खाडे वगैरे होते ते सगळे लेवल असे पावड्याने करून घेतले. तर आता हे बघा कसं दिसतं एकदम. फक्त ते जिथे जिथे मेढे आहेत ना तिथे तिथे म्हणजे हे आहे. तर मी आता चोपून घेते तर नाहीतर टाईम होईल. आणि खरंच म्हणजे माझ्यासारखे आळशी कोणी नसेल, कारण मी खूप लेट निघते. आता बघा 5 वाजून गेले तर आता निघाली मी, म्हणजे ब्लाऊजच होत नव्हता लवकर त्याच्यासाठी. आणि तिथं नेट मी रात्री लावलेला, तर कुत्री आहे इकडं बाहेरची, तिने सगळा फाडून टाकला नेट. आणि तिथं दरवाजा ठेवायचा आहे त्याच्यासाठी मग तसाच ठेवला. तर चला मग चोपते, मी पण कामाला लागते. व्हिडिओ घेते मी. असं चोपते. मुंग्या चावतात ना, जागे मुंग्या खायला.
खूप मुंगे आहेत, चावतात पाहिलं